नमस्कार, आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज मी आपल्याला दाखवणार आहे इन्स्टंट इडलीची रेसिपी, तेही डाळ तांदूळ न भिजवता पोहे आणि रवापासून झटपट आणि एकदम चविष्ट इडली आणि अप्पे कसे बनवायचे याची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी मुरमुरे। मुरमुरे घेणे इथं ऑप्शनल आहे कंप्लीटली, फक्त पोहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता पोहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक रवा टेक्स्चर असं बारीक करून घ्यायचं आहे। त्यामध्येच मुरमुरे घालून अजून एकदा मिक्सर फिरवून घेत आहे। आपल्याला याचं रवा टेक्स्चर ठेवायचं आहे। आता हे तुम्ही बघू शकता, पूर्ण पावडर नाही झालं, एकदम रवाळाचं टेक्स्चर आहे। आता मी हे एक पातेल्यात काढून घेत आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप ताक घालत आहे। ताकाच्या ऐवजी तुम्ही दह्याचा वापर करा। माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ह्याच्यामध्ये ताक घातलेलं आहे। हे ताक घालून व्यवस्थित आपल्याला पोहे मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त आपले पोहे फुलतात, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यामध्ये 1.5 वाटी रवा घालायचा आहे, जे नॉर्मल आपलं उपीटचा रवा असतो बारीक रवा, ते बारीक रवा घालायचा आहे। आणि अजून 1 कप मी ह्याच्यामध्ये ताक घालत आहे। ताक घेतल्यामुळे मी इथे 2 वाटी ताक घातलेलं आहे। तुम्ही दही घेत असाल तर 1 वाटी दही घालायचं आहे। हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागल तसं पाणी घालून ह्याचं एक मस्त बॅटर बनवायचं आहे आपल्याला। अजूनसुद्धा हे घट्ट आहे। आता 2 वाटी मी पाणी घातलेलं आहे। पोहे मस्त ॲब्झॉर्ब करून घेतं पाण्याला, त्यामुळं तुम्ही कन्सिस्टन्सी बघून पाणी घ्या। तुम्हाला रेसिपी थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आता हे मी एक 10 मिनटं भिजवण्यासाठी ठेवत आहे। आता आपण चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं ओलं नारळ घेतलेला आहे आणि अर्धा कप ढाळे घेतलेला आहे, थोडंसं आल्याचा तुकडा, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक चिमूटभर साखर, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मस्त हे फिरवून घ्यायचं आहे। ही चटणी अप्रतिम लागतं, तुम्ही ट्राय करून बघा। आता आपली मस्त चटणी तयार आहे। आता ह्याला आपण तडका देऊयात। आता एक बाउलमध्ये मी हे चटणी काढून घेत आहे। चटणीला तडका द्यायचा, त्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून मस्त असं चटणीला तडका द्यायचा आहे। मस्त खोबऱ्या डाळीची चटणी आपली तयार आहे। आता बॅटर पण आपलं मस्त फुलून तयार आहे। इथं बघू शकता तुम्ही, मस्त पाणी ऑब्झर्व केलं तरी आता हे फुलल्यावर अजून पाणी ऑब्झर्व केल्यामुळं घट्ट झालं आहे। त्यामध्ये लागल तसं पाणी आपण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं घालूयात। आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि इथं मी नॉर्मल इनो घेतलेला आहे विदाउट फ्लेवर, तर एक पूर्ण पॅकेट मी इनोचं ह्याच्यामध्ये घालत आहे। इनो घालून मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। किती हलकं पीठ बनलं तुम्ही बघू शकता। इथं कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता। नॉर्मल आपलं इडलीचं बॅटर जसं असतं तसं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। आता इडलीचं पात्र घ्यायचं आहे, खाली तेल, तूप, बटर तुमच्या आवडीनुसार लावून घ्यायचं आहे आणि बॅटर घालून आपल्याला 10 ते 15 मिनटं हे इडली वाफून घ्यायचं आहे। नॉर्मल इडलीपेक्षा ह्या इडलीला वाफायला थोडंसं वेळ जास्त लागतं। आता मी व्यवस्थित बॅटर घालून घेतलेलं। आता हे इडली आपल्याला वाफायला ठेवायच्या आहेत। एक 15 मिनटं झाले की मस्त आपली इडली वाफून तयार होतात। इथं आपली इडली बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असे गरमागरम इडली आपले तयार आहेत। मी इथं काढून दाखवते आहे, किती मस्त हलके पांढरे शुभ्र लुसलुशीत अशी इडली आपली तयार आहे, तुम्ही बघू शकता। मी तोडून दाखवते आहे, किती जाळीदार आणि मऊ अशी इडली आपले तयार आहेत। कोणाला विश्वास वाटणार नाही की पोह्यापासून आपण हे बनवलं आहे। आता आपण अप्पे बनवणार आहोत। सेम बॅटरचं अप्प्याचं पात्र ठेवायचं, त्याला तेल तूप लावून घ्यायचं आहे आणि बॅटर घालून घ्यायचं आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला हे मस्त गोल्डन होईपर्यंत अप्पे वाफून घ्यायचे आहेत। आता हे मी बॅटर घातलेले आहे। मीडियम फ्लेमवरती एक 7 ते 8 मिनटं आपल्याला हे अप्पे वाफून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता, मस्त टम्म फुगलेत, कलरही मस्त आले, गोल्डन कलर आले आपल्या अप्प्यांना। आता हे पलटून घ्यायचं आहे। पलटून 1-2 मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे। सहज निघतात आहेत अप्पे आपले, तुम्ही बघू शकता। एकदम मस्त खमंग भाजलेले आहेत,
कलरही सुरेख आला आहे. आता हे चटणीसोबत सर्व करायचे. बघू शकता किती मऊ असे आपले आप्पे बनवून तयार आहेत. झटपट, अगदी अचानक कोणाला इडली खायची इच्छा झाली तर तुम्ही हे रेसिपी ट्राय करू शकता. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी मस्त अशी तुम्ही इडली आणि आप्पे बनवू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.